गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारशावरून आता छगन भुजबळ यांनी जो वाद सुरू केला होता त्यात करुणा मुंडेंची एंट्री झाली आहे। विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारस हे पंकजा मुंडे नाही धनंजय मुंडे आहेत असा दावा करुणा मुंडेंनी केला। पाहूयात करुणा मुंडे काय म्हणतात। मी धनंजयला म्हणालो, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे। एरवी धनंजय मुंडे यांच्यावर जहरी शब्दात टीका करणाऱ्या करुणा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारस धनंजय मुंडेच असल्याचं म्हटलंय। काही दिवसांपूर्वीच परळीमधल्या राजकारणावरून करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। मात्र आज त्यांनी धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत असं म्हटलंय। जरी जो स्वतःची बायकोला न्याय देऊ शकत नाही, मुलगा मुलगीला न्याय देऊ शकत नाही, मुंडे घराण्याच्या एकमेक वारिस शिशु धनंजय मुंडे जे आहे त्यांना न्याय देऊ शकत नाही, तो समाजाला काय न्याय देणार? कोई न्याय देऊ शकत नाही। ज्ञानेश्वरी मुंडे, आंधळे आणि काका गर्जे, संगीन डिगोले, बियानी भगीरथ बियानी असे खूप काही ओबीसी समाजाचे लोक ज्यांचा मर्डर झालेला आहे आणि कोणी केलेला हे पूर्ण बीडला माहिती आहे, एक एक कार्यकर्त्याला माहिती आहे। धनंजय मुंडेंनी, मी पण त्यांच्या संघर्षमध्ये सोबत होती आणि मी बघितलेला आहे त्यांचा संघर्ष पूर्ण 2009 पासून 2019 पर्यंत। तो आज धनंजय मुंडेंनी त्यांचे जे कर्तव्य आहे ते काढून दाखवलेलं आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे। सगळ्यांना माहिती आहे कसं निवडून आलेला आहे, पूर्ण चोरी करून। धनंजय मुंडे मत चोर आहे, मतदाता चोर आहे, मेलेले लोकांचे मतदान केलेले आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहे। आज काय म्हटलंय त्यांनी की कोई अंगावर आला तो शिंगावर घ्या, तो घ्या मला शिंगावर। जरी खरा तू एक मर्द आहे धनंजय मुंडे, तो मला शिंगावर घ्या। त्यांच्या माझ्या कोई वाद नाहीये, त्यांची वृत्तीचा वाद आहे। आम्ही दोघांच्या मध्ये त्यांची वृत्तीचा वाद आहे। आज पंकजाताई जरी असं म्हणणं जाय की मी खरी वारसदार आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची, तो नाहीच। क्योंकि राजकारणामध्ये जे वारस असतात ते पोटाचे नसून विचारांचे असते, जे धनंजय मुंडेंनी पार पाडलं। दरम्यान गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारस कोण या जुन्या वादाच्या जखमेला मंत्री छगन भुजबळ यांनीच बाहेर काढलं। ओबीसींसाठी बोलावलेल्या मेळाव्यामध्ये भुजबळांनी अप्रत्यक्षपणे मुंडे बंधू भगिनीमधला वारसावादाला पुन्हा एकदा स्पर्श केला। त्यावर अद्यापही पंकजा मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। हे काम मोठं आहे रे। गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या। पंकजाताई जरी असं म्हणणं जाय की मी खरी वारसदार आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची, तो नाहीच। क्योंकि राजकारणामध्ये जे वारस असतात ते पोटाचे नसून विचारांचे असते, जे धनंजय मुंडेंनी पार पाडलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।